गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? बाकी काल होळी खेळलात की नाही? रंगबिरंगी रंग उडवलात की नाही? मजा असते होळीमध्येच. गणपतीनंतरचा सण हा सगळ्यात मोठा सण म्हणजे होळी, रंगपंचमी. गावात होळीला खूप महत्त्व असतं, रंगपंचमीला नाही एवढं. कारण होळी उभी करणं एक काय म्हणतात ते टास्क असतं मोठं. जसं आज रस्त्याला ट्रॅफिक नाहीच आहे आणि कोण पब्लिकही नाही रस्त्याला. 7 वाजले तरी सगळे थकून झोपले वाटतं आजची होळी करून. रंगपंचमी करून रस्ता पण खराब आहे ना, खडखड 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 आवाज चालू आहे. नाही का आज पब्लिक अजिबात नाही आहे रस्त्याला, म्हणजे कमाल वाटले मला. आता इथं रोज कोण ना कोण असं 8-7 चालूच असतं, कोण ना कोण जाणं आहे ना. जास्तच होळी खेळली आहे लोकांनी. बरं आहे, मला काही खेळता नाही आले कारण माझं तब्येत बरी नव्हती, सर्दी खोकला झाली ना, त्याच्यामुळे माझा आवाजही थोडा घोगरा आहे आज. ठीक आहे, ओके. रिकवर झालो आहे मी थोडा. बघूया. हो, गौ माता किती आहेत बघा. आणि मागे पालक असतात तसं, म्हणजे कधी राखणदार असतो तसं कुत्रा मागे चालला आहे त्यांच्या. वा वा वा, खूप छान दृश्य होतं. ब्रह्मा विष्णू महेशच्या 3 गोष्टी दिसल्या मला. कुत्राही ब्रह्म विष्णू महेशांकडे असतो, गायी असतात, चाकरमानी आहे, चरवणारा आहे. कोणी कोणी होळी खेळली आम्हाला सांगा तरी. कोणते रंग उडवले, काय केलं, कमेंट्स करून सांगा मस्तपैकी. जय शिवशंकर. कमेंट्स करत चला, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही होळी खेळलात आहे की नाही. बघा आज रस्त्यावर गाड्याच नाहीत. एक तर नाही गाड्या पण नाही आहेत रस्त्यावर आज. दोन्ही रोड शुकशुकाट पडलेले आहेत. एकाच गाडी कुठेतरी जाते येते. एवढी थकली लोक खेळून. काय करणार, कारण कालची होळी सगळ्यांनी खेळलेली आहे, सगळ्यांनी जवळ. रंगपंचमी आमच्याच भाग्यात नाही, कारण बर नव्हती त्याच्यामुळे काय खेळतात नाही आली. चलो असं ठीक आहे. चल बाबा पटपट, काय सावकाश चाललाय, क्रॉस करतोय रोड. आता गरमी वाढणार. नारळ पाणी, लिंबू पाणी सगळं जोरात चालू होणार आता लोकांचं. गरमीच तेवढी आहे ना, हीट. बघा केवढे शुकशुकाट रस्ते आहेत दोन्ही बाजूला. आज खरंच यावर्षी होळी खेळण्यासारखीच झालेली आहे रंगपंचमी. कालचा होळीचा नशा उतरला नाही. अजून होळीच्या रंगात रंगलेले आहेत लोक. मुंबईत एकच दिवस नाही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण चालते रंगपंचमी. बाकी काय म्हणताय, मजेत ना तुम्ही? असेच व्हिडिओ बघत चला, सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, शेअर करत चला, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. असेच नवीन व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन तुमच्यासाठी. कसं आहे, तुम्ही जेवढा आम्हाला एनकरेज करणार तेवढं आम्ही
एक्साईट होणार आणि करणार नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन प्रकार काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करणार, नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार. तरी आज रस्ता खाली असला तरी गाडी पळवता येत नाही ना, कारण गाडी पळवलं की व्हायब्रेशनचा आवाज खूप येतो माईकमध्ये, गाडी पळवू शकत नाही. ती आरामशीर चालले. मी गावी गेलेला का मुंबईमध्ये होतात, आणि जे गावी गेले त्यांनी तर धमाल केली असणार होळीमध्ये. केवढ्याले मोठाले ते झाड असतात, आंब्याची पानं लावलेली असतात आणि ती एवढं खेचून उभी करायची होळी, नंतर ती परत दुसऱ्या दिवशी जळवायची. धमाल असते. त्याच्यानंतर गुलाल उधळणं, हे काय काय असतं, खाणं पिणं, मज्जाच मज्जा. म्हणून लोक शक्यतो होळी खेळायला, रंगपंचमी खेळायला गावी पळतात. पण गावी जी मजा असते ती बाकी कुठेच नाही. असं आहे. हा बघ असं मध्येच येऊन उभा राहिलाय. जायचं जागा तरी दे माणूस. एक तर खड्डे किती तिकडे. सगळ्याचा विचार करतच नाही, काय बोलणार. खराब आहे. खाट 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 खाट. काय करायचं, सगळेच रस्ते खराब आहेत, काय करणार. गाडी चालते खूप महत्वाची आहे, म्हणून राहत नाही, है की नाही. महावीर नगर सिग्नल, महावीर नगरच्या तिकडचं मेट्रोचं स्टेशन आलंय. अरे रॉंग साईडनं येतोय. पेट्रोल भरून आला असेल त्या बाजूने झणझणीत. पुरणपोळ्या खाल्ल्या की नाही, कोणी कोणी खाल्ल्या पुरणपोळ्या. त्याच्यावरती तूप मस्तपैकी असं लावून खाल्लंय, मजा येते. मजा तुपात बुडवून खायला मजा येते लावण्यापेक्षा. त्याच्यावर मस्त एक ग्लास दूध, धमाल धमाल. मी पुढे येतो तरी बघा कसं येतं. एवढा बाजूला गेला बघा, काय सांगणार. 2 मिनिटं थांबायला वेळ नाही मला. काय बाबा, त्यात एक बरं झालं ते बंद केलं त्यानं. आता कितीतरी गाड्यांचा 80च्या स्पीडने झुम झुम करून जायचे. हा बघा, हा रिक्षावाला बघा, थांबायला वेळ नाही त्याला, आणि बघतोय माझ्याकडे बघा कसा, आणि दाखवतोय की मी बघ कसा पार केला रस्ता. तुझी तर नाही, तर पॅसेंजरची तरी काळजी कर. पॅसेंजरची काळजी नसते.
हा रोजचा रस्ता आहे, तर असे प्रकार घडतच असतात. काय सांगणार, पण फक्त बघायचं काम करायचं, बाकी काय नाही. तर मला इथे जरा थोडी वर्दळ दिसली, मगापासून पब्लिकच नव्हती. इथे चाळी आहेत ना, तर लोक स्टेशनला जाण्यासाठी जात येत असतात. हो, बाईकवाला काय कट मारतोय ॲक्टिवाने. ओ हो 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 हो, मागून गाडी रिक्षा येते तरी बघत नाही तो, थोडा कट मारतोय. मार्वे सिग्नल, आता भरपूर वेळ लागणार आहे पार करायला. बघू आता किती वेळ लागतोय. अरे तिकडे पण उभा आहे. अरे ती बाईक आहे अशी, मुलीला घेऊन रॉंग साईडने क्रॉस करते. त्यांना गाड्या येते तरी ती पुढे जायला बघते. ती गेली ती पार करून, ती बघा. अरे काय यार, मुलांना तुम्ही असंच शिक्षण देणार का गाडी चालवायचं? विदाऊट हेल्मेट कसंही क्रॉस करा. हे बघा इथे सिग्नल चालू नाही आहे, कसे येतात बघा डबल. पाय बघा कुठे आहेत, खाली. काय बाबा, सिग्नल बघा ना यार. तसं इथे पण आज सुखसुखाटच आहे, जास्त नाही आहे ट्रॅफिक. पब्लिक पण नाही, गाड्या पण नाहीत, पूर्ण मोकळाच रस्ता आज मिळाला आहे मला. येईपर्यंत तरी जास्त ट्रॅफिक मिळालंच नाही. नाही ते तर थांबून थोडं हळूहळू जावं लागतं. आता सुसाट आहे गाडी माझी घरून निघाल्यापासून. हळूहळू आता गरमी वाढणार आहे. अरे अरे, हा माणूस बघतोय कुठे? अरे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा बघ बघ, अरे कुठे बघतोय आणि चालतोयस? अरे बाबा, लोक पण रस्त्यावर चालताना कुठे क्रॉस करतोय तिकडे बघायचं, तर नको तिकडे बघतोय तू. किती छान रथ आहे बघा. वाव, छान रथ बनवलेला आहे, काचपड्यातला आहे हा. इथे साऊथ इंडियन लोक राहतात, ते खूप सुंदर सुंदर करतात. हे चाकं बघा कशी मस्त रंगवलेली आहेत. वाव, शाबाश, मस्त, एकदम एक नंबर. अशी कलाकृती यांच्याकडेच बघायला मिळते. राईट टर्न. हा पण रस्ता मोकळाच आहे ना, तर इथे पण ट्रॅफिक असतेच असते. आपलं राईट टर्न करायचं आहे. अरे बापरे, पटकन आला एकदम पुढे. रिक्षावाले कोण कोणाला ऐकतायत का?
रस्ता आपलाच, चला पुढे. पाऊस पडला की काय इकडे सगळं ओलं झालंय. अंदाज येतोय की पडलाय पाऊस, सगळं ओलं झालंय. माझं नाश्त्याचं ठिकाण आता इथे फुलं घ्यायला थांबलो. लाईन दिसतंय भरपूर आणि वाजलेत 7. मला उशीर झालाय तर मी थांबत नाही, मी आता निघतो. चला जाऊया. बरोबर भुजाली तलावाच्या समोरच आहे ते. तर मी तुम्हाला उद्या दाखवीन, उद्या थांबेन तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन मी तुम्हाला त्यांच्याकडे किती व्हेरायटी असतात फुलांची. खूप छान छान व्हेरायटी असतात. खूप लोक येतात घ्यायला, सगळे होलसेल घेतात जास्त करून. रिटेलमध्ये आमच्यासारखे 50, 100, 200 रुपयाचे घेणारे असतात. बाकीचे कामधंदा करतात म्हणजे हार विकतात, डेकोरेशन करतात, ती लोक घेऊन जातात. मला माझं डेस्टिनेशन आलं जवळ आणि आता मी पोचतोय माझ्याच जागेवर. आणि आता मी तुमचा काय घेणार आहे तुम्ही सांगा. निरोप. चला तर.